आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। कोल्हापूरच्या राजारामपुरी येथे एका महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार कोणी आणि कशासाठी केला याबाबत तूर्तास माहिती मिळालेली नाही। या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांचे क्राईम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळदंडातून मुक्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील राजापुरी येथील सायबर चौक परिसरातील असलेल्या दौलतनगर भागातील ही घटना आहे। या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं। ही माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना कळवली होती। पोलिसांनी काल अचानक त्या घरावर धाड टाकून महिलेची मुक्तता केली आहे। ही महिला खूपच अशक्त झाली आहे। पीडित महिलेच्या गळ्याला आणि पायाला जाड साखळीने बांधून ठेवत त्याला मोठं कुलूप लावण्यात आलं होतं। पोलिसांनी कुलूप खोलणाऱ्या व्यक्तीला बोलावून महिलेला साखळदंडातून मुक्त केलंय। या महिलेला का बांधून ठेवलं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। त्या दृष्टीने पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। मात्र पोलिसांनी महिलेची सुटका केल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संबंधित महिलेची सुटका करून आरोपींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडून होत आहे। ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक IPS अधिकारी योगेश गुप्ता, कोल्हापूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सुशांत चव्हाण यांनी केली आहे। माहिती मिळाली होती आणि महिला त्या ठिकाणी तुम्ही ज्या खोलीमध्ये गेला होता तो कुठल्या अवस्थेत त्या ठिकाणी? राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दौलतनगर या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली असता आम्ही पोलीस पथकासह महिला अंमलदार तसेच राजारामपुरी पोलीस स्टेशनला देखील माहिती करून त्यांना देखील घटनास्थळी बोलवून घेतलं। या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेलं दिसून येत होतं। अपंग महिला होती। तिचं नाव विचारलं असता तिने तिचं नाव सारिका हनुमंत साळे असे सांगितले। महिला ही अपंग होती व तिला साखळदंडाने बांधलेलं होतं। त्या साखळदंडास 3 कुलपं लावलेली होती। 2 कुलपाच्या आम्हाला चाव्या शोधल्यावरती मिळाल्या, तर एका कुलपाची चावी मिळत नव्हती। त्यामुळे चावीवाल्याला बोलवून ती चावी तयार करून त्या महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आलं। त्यानंतर त्या महिलेला उपचारकामी CPR हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे। सदरबाबत माहिती घेतली असता महिलेला काही दिवसापासून या ठिकाणी 1.5 ते 2 महिन्यापासून बांधून ठेवलेली अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सदरबाबत सदरची महिला, तिचा भाऊ, भावाची पत्नी व तिचा मुलगा यांच्यासह राहत आहे। महिलेला का बांधून ठेवलेलं आहे, कशासाठी बांधून ठेवलं याची अधिक माहिती घेत आहोत व संबंधित इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करीत आहोत। त्या प्रकरणी कुणाला ताब्यात घेतलं आणि नेमकं काय? सध्या त्या घरामध्ये महिलेचा भाऊ व भावाची पत्नी हे सध्या बाहेर गावी गोवा येथे गेल्याचे आढळून आलेले आहे व तिचा भाचा घरात मिळून आलेला आहे। त्या भाच्याला ताब्यात घेतलेला आहे व राजारामपुरी पोलीस ठाणे येथे पाठवलेलं आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।